अकोला शहरातील तारफैल परिसरात रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेला आज सुरुवात केली आहे। रेल्वेच्या जागेवरील सुमारे 160 घरांना नोटिसा देण्यात आल्यानंतर प्रशासन बुलडोझर कारवाईसाठी सज्ज झाला असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अकोला शहरातील तारफैल परिसरात अनेक वर्षांपासून रेल्वेच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अतिक्रमित घरांवर आज प्रशासनाचा बुलडोझर चालणार आहे। या कारवाईसाठी सकाळपासूनच रेल्वे प्रशासन, पोलीस विभाग, रेल्वे सुरक्षा दल आणि महसूल प्रशासनाने परिसराचा ताबा घेतला आहे। रेल्वे प्रशासनाने यापूर्वी या परिसरातील सुमारे 160 घरांना नोटिसा बजावत जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते। अतिक्रमणधारकांना 31 मे पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती। मात्र मुदत संपल्यानंतरही अनेकांनी जागा रिकामी न केल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। परिसरातील रस्ते, प्रवेश मार्ग आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे। या कारवाईमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून अनेक कुटुंबांमध्ये चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांनी शांतता राखून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलल्याने संपूर्ण शहराचे लक्ष तारफैल परिसराकडे लागले आहे।